नमस्कार. तर तुम्ही जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं प्रिपरेशन करत असाल तर डे 1 पासनं तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजेत प्रिपरेशनमध्ये, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तुमच्या परीक्षेसाठी. या विषयावरती बोलण्यासाठी आपण आज इथे भेटलेलो आहोत. नमस्कार, मी सौरभ. तुम्हा सगळ्यांचं MPSC वालामध्ये स्वागत. दोस्तांनो, तुम्ही जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं प्रिपरेशन करत असाल तर हातात एक खूप चांगला वेळ आहे. इनफॅक्ट एक चांगला स्कोर करण्यासाठी तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजे, ज्या डे 1 पासनं सुरू होतात. ज्यात सर्वात पहिल्यांदा ज्या गोष्टीला मी ठेवतो ती म्हणजे की वेळेचं नियोजन आणि फुल लेंथ टेस्ट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुमचा पेपर हा 10 ते 12 या वेळामध्ये होतो. तर आता जर तुमचा पेपर या 10 ते 12च्या वेळांमध्ये होतो तर तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा त्या वेळेला करणं गरजेचं आहे फुल लेंथ टेस्टची. जरा 2 मिनिटासाठी असा विचार करा, म्हणजे तुम्ही सोडवून पण बघा. 100 प्रश्न 1 तासाभरामध्ये तुमचे होऊन जातात आरामात. तर आता हे 100 प्रश्न तुमचे झाले 1 तासामध्ये. तर जर तुम्ही साधारणतः आज जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय ती तारीख आहे 7 जानेवारी ते 31 मार्च. जे उरलेले रफली हातात 140 दिवस आहेत. या 140 दिवसात जर तुम्ही 100 प्रश्न सोडवले तर तुमचा फायदा किती येते जरा नीट बघा तुम्ही. जवळपास तुम्ही 14,000 प्रश्न सोडवणार आहात चे. मित्रांनो, ह्याचा म्हणजे 10% होतात 1400, 1% होतो 140 आणि 0.5% होतात 70. तुम्ही विचार करा, 14,000 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला फायदा किती होईल. मी 0.5 म्हणतो की तुमचं लक 0.5% आहे. खूप मोठं पण नाही, 0.5% तुमचं लक आहे. किंवा याच्यानं तुमची प्रॅक्टिस पण किती होईल याचा विचार करा. तिसरं म्हणजे याच्यानं तुमचे गोल करणं आणि गोल योग्य पद्धतीत काळे करणं. आता तुमच्या परीक्षेमध्ये 5 गोल तुमच्या समोर असणार आहेत. आधी 4 होते, आता 5 असणार आहेत. त्यातलं कन्फ्युजन किती निघून जाईल याचा पण विचार करा. CSAT 3 ते 5चा पेपर आहे. मी म्हणतच नाही तुम्ही पूर्ण वेळ द्या, तुम्ही 3 ते 4चा तरी वेळ द्या. CSATला पाठीमागं टाकू नका. बुद्धिमत्ता अंकगणित सोबत करत राहा. इतर परीक्षांना देखील तुम्हाला फायदा होईल. फुल लेंथ टेस्ट खूप उपयोगी तुम्हाला ठरू शकतात. दुसरं ते म्हणजे रिव्हिजन रेडी मटेरियल. प्लीज तुम्ही जर असा विचार करत असाल की मी 31 मे पर्यंत माझं वाचन पुढे घेऊन जाणार असाल तर तुम्ही चुकीचे आहात. जास्तीत जास्त तुम्ही 31 मार्च पर्यंत ते 15 एप्रिल पर्यंत या काळामध्ये तुमच्या सर्व गोष्टी वाचून झाल्या पाहिजे आणि तुम्ही आता रिव्हिजन रेडी मटेरियल कडे वळलं पाहिजे की आता दनादन मला रिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे, तर रिव्हिजन मोड असणं खूप जास्त गरजेचं आहे. साधारण 2 ते 3 रिव्हिजन तुमच्या व्हायला पाहिजे आणि त्या होऊ शकतात साधारण 1-1.25 महिन्यामध्ये. अगदी आरामात होऊ शकतात 1-1.25 महिन्यामध्ये. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील तर 100% ते होईलच. पुढचं आहे महाराष्ट्र रिलेटेड गोष्टी. आत्ताच्या राज्यसेवा पूर्वमध्ये किंवा आत्ता परवा झालेल्या कंबाईन पूर्वमध्ये तुम्ही महाराष्ट्र रिलेटेड क्वेश्चन बघितलेले आहेत. एक्झाम परत सांगतेय की आम्ही UPSC प्रमाणे नाही आहोत. आम्हाला UPSC प्रमाणे तुम्ही कन्सिडर नका करू. UPSC ची पूर्व परीक्षा आणि MPSC ची पूर्व परीक्षा खूप फरक आहे त्याच्यामध्ये. तर महाराष्ट्र सेंट्रिक टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी यांच्याकडे प्लीज तुम्ही दुर्लक्ष करू नका. इनफॅक्ट भारताच्या बजेटवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन दिसलेले होते. तर तुम्ही विचार करा की तुमचा पेपर हा 31 मेला आहे, आता 1 फेब्रुवारीला बजेट येईल. त्याचा अभ्यास देखील तुमचा ह्याच्यामध्येच इन्क्लूड झाला पाहिजे. पुढे ते म्हणजे मराठी संज्ञांमध्ये बरेच विद्यार्थी ना गोंधळ करताना दिसतात. उदाहरणार्थ एखादा प्रश्न समजून घेणे. आता परवाच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये कर संकलनावरचा प्रश्न होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यात गडबड झालेली आहे. तुम्ही कृपया पेपर वाचत असताना मराठी आणि इंग्रजी या दोघी शब्दांना फॉलो करावा असं मी नेहमी सांगत असतो. जसं की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्याच्यावरचा क्वेश्चन जेव्हा येईल तेव्हा तुम्ही इंग्लिश गोष्टी लक्षात ठेवा. किंवा तुम्ही जर पॉवर्टीमध्ये जाल तर टाइप्स ऑफ पॉवर्टीमध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी हेच वर्ड लक्षात ठेवा. हे पण प्रिलिमसाठी मी सांगितलं. तुम्ही जर तिथे बेरोजगारीमध्ये जाल तर बेरोजगारीच्या प्रकारांमध्ये डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट ही डिस्गस्टच लक्षात ठेवा. छुपी खुलीमध्ये गडबड करू नका. मी तुम्हाला आयोगाचे प्रश्न पण दाखवलेले आहेत. तर काही गोष्टी या इंग्रजीमध्ये आणि काही गोष्टी या मराठीमध्ये बिलकुल लक्षात ठेवा. त्यात गोंधळ होऊ देता काही कामाचा नाही. नेक्स्ट ते म्हणजे
PYQचं सखोल विश्लेषण. आपण आत्ता परवाच्या गट ब ला आपण बघितलेलं आहे की जे प्रश्न आहेत त्यांच्यातले बऱ्याच गोष्टी रिपीट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आधीचे PYQ तुमचे व्यवस्थित होणं हे खूप जास्त गरजेचं आहे दोस्तांनो. कृपया त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. परवाचा गट ब चा पेपर हा तुम्ही नक्की काढा. आता 11 तारखेला गट क पूर्वचा पेपर होईल, तो पण तुम्ही नक्की नीट बघा. कारण MPSCचे जे पेपर आहेत ते काही गोष्टी फॉलो करत असतात. उदाहरणार्थ दीपा नायर वरचा क्वेश्चन हा जो आधी MPSCने विचारून झालेला आहे तो जसा तसा फॉलो झालेला आहे. वर्गीस कुरियन साहेबांविषयी जे प्रश्नांमध्ये जी सांगड घातली गेलेली होती तीच सांगड आपल्याला हरित क्रांतीच्या जनकांमध्ये सुद्धा दिसून येते. स्वामीनाथन साहेबांच्या प्रश्नामध्ये की बरोबर पुरस्कारांवरतीच घोळ घातलेला आहे म्हणून MPSCना. तर अशी सांगड घालायला प्लीज तुम्ही नीट बघा. म्हणजे ऑबिच्युरी होतात त्याच्यातल्या क्वेश्चन्स मध्ये MPSC काय गडबड करते हे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट ते म्हणजे परवाच्या पेपरला पण हे विद्यार्थ्यांचं जाणवलं की जे टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यात बरेच लोक गडबड करतात. एक्झाम टाइम मॅनेजमेंट. आता मी याच्यात परीक्षेतले प्रश्न सोडवणं यापासून ते अगदी तुमच्या टाइम टेबल पर्यंत येईल. काय असतं बऱ्याच वेळा ना आपण एखाद्या विषयाला घाबरतो. समजा सायन्सचे क्वेश्चन पहिले आले ते मी सोडवले तर माझ्यावरती ना तो एक दबाव तयार होऊन जातो की अरे सायन्सचे प्रश्न आले की माझ्यावरती दबाव येतोय आणि मग तो दबाव आहे ना पुढे कॅरी फॉरवर्ड होतो. मग येणारा क्वेश्चन पण परत मला जमत नाही. मग असं न करता तुम्ही सरळ तुमची एक छोटीशी वही तयार करून घेणं की कशानं मला कॉन्फिडन्स येतोय तो पार्ट मी आधी घेईल. पॉलिटी कॉन्फिडन्स येतोय ना तो आधी घेईल. इकॉनॉमिक्स कॉन्फिडन्स येतोय ना मला मी आधी घेईल. हिस्ट्री कॉन्फिडन्स येतोय ना मला मी त्याला आधी घेईल. ज्याच्यानं तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय तो पार्ट आधी उचला. राज्यसेवेमध्ये तर भरपूर बक्कळ वेळ भेटणार आहे तुम्हाला. 2दा वाचून कंप्लीट होणार आहे तुमचं प्रश्नपत्र. लिहून घ्या माझ्याकडनं. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही त्याची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. पुढचं आहे निगेटिव्ह मार्किंगकडे दुर्लक्ष. आता जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल ना तर तो 5वा गोल काळा करावाच लागणार आहे. त्याच्यासाठीची प्रॅक्टिस आज डे 1 पासून तुमची होणं गरजेचं आहे दोस्तांनो. अगदी प्रश्न गिरवण्यासकटच. पुढे ते म्हणजे रेफरन्स मटेरियल. मी इथे हा शब्द जाणून बुजून वापरलेला की एक पुस्तक 5 वेळेला वाचा, 5 पुस्तकं वाचू नका. काही गरज नाहीये. एकच पुस्तक 5 वेळेला वाचा. तुमच्या नोट्स तर मी म्हणतो सोन्याहून पिवळ्या आहेत तुमच्यासाठी. तुमच्या नोट्स जर तुम्ही काढलेल्या असतील तर त्याच्या बाहेर दुसरं काहीच करू नका. त्याच्यानं तुम्हाला येणारा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप मोठा असणार आहे मित्रांनो. तर ज्या शेवटचे जे दिवस असतील म्हणजे एप्रिल एंड पासून ते मे एंड पर्यंत या काळामध्ये तुम्ही जेवढा रिव्हिजनकडे लक्ष द्याल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रचंड फायदा होणार आहे. ते रिव्हिजन रेडी मटेरियल तुमचं तयार पाहिजे. CSAT कडे कृपया दुर्लक्ष नको. हे मी परत सांगतोय. बरेच विद्यार्थी आम्ही असे बघतो की 100 पेक्षा जास्त मार्क आहेत आणि CSAT मध्ये गडबड करून ठेवलेली आहे. तर कृपया नम्र विनंती आहे सर्वांना की CSAT मध्ये कोणीही गडबड करू नका. एक हा थॉट जो मी नेहमी सांगतो तो परत एकदा, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅन करायलाच फेल झालात तर तुम्ही फेल व्हायचाच प्लॅन बनवलेला आहे. त्यामुळे कृपया हा प्लॅन बनवा आणि त्या प्लॅनला फॉलो करा. खरंच फॉलो करा तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर. या सगळ्यांचं एक सोल्युशन आम्ही आक्रोश बॅच मध्ये घेऊन येतोय आणि ही आक्रोश बॅच जी आहे आमची ती 19 तारखेपासून सुरू होती. 19 जानेवारीपासून. ज्याच्यामध्ये मार्क बुस्टर मॉडेल आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे. याच्या मार्क बुस्टर मॉडेल मधनं तुम्हाला PYQचं अनालिसिस, फुल लेंथ टेस्ट, स्वतःचं अनालिसिस असं सगळं काही करता येणार आहे. आणि याची फी आहे मात्र 1999. ऑफर कालावधीमध्ये ती होती. या प्राइजेस वाढू शकता आहेत. कदाचित आता ऍपवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्त चांगलं कळेल. याच्यात जर तुम्ही 360 घेतलं तर तुम्हाला याचा फायदा एक अजून होईल की तुम्हाला ग्रुप मेंटरशिप पण भेटेल आणि FLT म्हणजे फुल लेंथ टेस्ट पण भेटेल. तर चेक करा. तुम्ही डेमो सेशन्स वगैरे बघा. तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुमच्यासाठी ते फलदायी ठरू शकतं. खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटूनच जाईल. मी इथे थांबतोय. तुमचे अजून काही थॉट्स असतील तर खाली इथे नक्की मांडा. जय हिंद.